आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगली येथील आरोग्य सेवेचा कणा ठरलेले अनेक कर्मचारी आजही केवळ तात्पुरत्या नेमणुकीवर काम करत आहेत। गेली तब्बल 10 वर्ष निष्ठेने सेवा देऊनही त्यांना नोकरीची सुरक्षितता नाही। याच समस्येला वाचा फोडत भाजप कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनुप वाडेकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे। वाडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट मागणी केली आहे की गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत असणारे तात्पुरते कर्मचारी कायमस्वरूपी करण्यात यावेत। कोविड-19च्या काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान शासनाने ओळखणे गरजेचे आहे। 8 वर्षांहून अधिक काळ प्रामाणिक सेवेनंतर काही शैक्षणिक अटी शिथिल करून या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा। तसेच तात्पुरत्या नोकरीमुळे उदरनिर्वाहासह भविष्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात सांगण्यात आले। हे कर्मचारी आरोग्य यंत्रणेचे अविभाज्य अंग असून त्यांना नोकरीत स्थैर्य मिळाल्यासच ते अधिक निश्चित होऊन सेवा बजावू शकतील, असे वाडेकर यांनी ठामपणे नमूद केले। या मागणी पत्रामुळे तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर पुन्हा एकदा चर्चेची ठिणगी पडली असून शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नमस्कार। आज जे आरोग्य सेवक आहेत त्यांच्या भरती संदर्भात शासनाने जो शासकीय GR काढलेला आहे त्या संदर्भात सूर्या कंपनीमध्ये असून दे त्या कंपनीमध्ये असलेले हे आमचे कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांच्यावरती अन्याय न होता शासनाने एक विचार करावा। त्यांचं काहीचं शिक्षण कमी आहे, परंतु त्या शिक्षणाचा पेक्षा अनुभव जास्त यांचा महत्त्वाचा आहे। कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य सेवकांनी PPE किट न घालता देखील काम केलेलं आहे, PPE किट घालून देखील काम केलेलं आहे। अन्य ज्या महामारीमध्ये जे काम केलेलं आहे ते बघता आणि 10 वर्षाची सेवा बघता ह्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्ग 4 या पदाकरता यांना सर्व्हिसमध्ये रुजू करण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे। भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चातर्फे आम्ही सर्वजण कामगार बंधू आणि कामगार भगिनी आहेत आमच्या, त्या भगिनींच्या नेहमी पाठीशी राहून जोपर्यंत त्यांना कामावरती रुजू करून घेत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच कायम चालू राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।